तर भावांनो, आम्ही जाऊ लागलो तर आमच्या पिल्लूला कपडे घ्यायला प्रिशाला. तर बघतोय तर काय, माझ्या बायकोनी नाही का ATM कार्डच नाही आणलं. बरं झालं कपडे घेतले नाही आम्ही. त्या माणसाला काय बोललो असतं, त्यांनी एवढे मोठे कपडे दाखवले असते, हे केलं असतं. माझ्या बायकोचं लक्षच कुठे काय माहिती, ATM कार्डच नाही घेऊन आली. तुमचं पण लक्ष पाहिजे ना, ATM कार्ड आपल्याला घ्यायचंय बापा म्हणून. काय लक्ष पाहिजे? तुम्ही आठवण करून दिलं एकदा तरी कशाची? ATM कार्डची. तर ATM कार्डवर तुझं लक्ष पाहिजे, माझं नाही पाहिजे. आता मी बाहेर कामामध्ये राहतो, गणगणित राहतो, तुझं काम आहे तुझं लक्ष द्यायचं. कसं लक्ष राहणार? ती पोरगी किरकिर किती करू लागली, निघायचंय म्हणून. ती पाय किती मस्त खेळते. आता कसं आहे, मी तुला जर बोललं तर ते परत अजून कटकटी होता, मग तू रुसून बसती. अहो कटकटी नाही, तुम्ही एकदा आठवण करून द्यायची होती की ATM कार्ड घेतलंय का सोबत. आता हे बघ, ATM कार्ड पाशी आल्यावर मला कळालं की तू ATM कार्डच नाही आणलं. आता हे भाई ATM मागच आहे. तुम्ही कॅश पण ठेवायला पाहिजे ना सोबत, नुसतं ATMच करता. अरे कॅश रेग्युलर नसते सोबत. आता कॅशचा जमानाच नाही राहिला. आता जास्तीत जास्त लोकांकडे ऑनलाईनच आहे. आता कॅश जरी असली तर किती असणार आहे? 100 नाही तर 200 रुपये, नाही तर 500 रुपये. 200 300 म्हणून बाकीच्या लोकांनी काय, ज्यांचे ATM कार्ड नाहीये, त्यांच्याकडे बँक नाहीयेत अजून काही लोकांकडे. तर त्यांची गोष्ट वेगळी आहे रे. पण तुला माहिती नाही आपल्याला आता ATM लागणार आहे. मी तुला घरातून निघतानाच काय बोललो होतो, ATM कार्ड पाहिजे सोबत. माझं लक्ष नव्हतं तुमच्या बोलण्याकडं. पण ATM कार्ड तर मी पलंगावर काढून ठेवलं होतं. ती पोरगी माहित नाही का किती गडबड करू लागली, जायचंय बुरू जायचंय म्हणून. विशा, अय पिल्लू, ती बघ किती हसायला लागली. आता वापस जावं लागेल घरी आणायला. आता तू जाणार आहे का? मी नाही चालले, तुम्ही जा गाडी घेऊन घरी. अरे ह्या तुझ्या प्रत्येक अशा गोष्टीमुळं प्रत्येक काही ना काही आपल्या असं होत आहे, माहिती का? भांडणं काय नाही होत, इथंच घर आहे आपलं, जाऊन आणा जा. बरं चल जाऊन घेऊन जा ना. लो